मित्रांनो नमस्कार। या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। तर महायुती सरकारला सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा धक्का। जाणून घेऊया सविस्तर बातमी। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। निवडणुकीच्या आधी सरकारकडून मोफत योजनांची खैरात केली जाते, अनेक आश्वासने दिली जातात। यावर आता सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे। सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की मोफत योजनांमुळे लोक काम करायला तयार नाहीत। न्यायालयाने बुधवारी शहरी परिसरात बेघरांशी संबंधित प्रकरणी सुनावणी केली। या प्रकरणी आता पुढील सुनावणी 6 आठवड्यांनी होणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती B.R. गवई, न्यायमूर्ती जॉर्ज मसिह यांच्या पीठाने शहरी परिसरात बेघरांना घराच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणी सुनावणी केली आहे। न्यायमूर्ती गवई म्हणाले की ही दुर्दैवी आहे। मोफत योजनांमुळे लोक काम करण्यास तयार नाहीत, त्यांना राशन मोफत मिळतंय, कोणतेही काम न करता पैसे मिळतायत। आम्ही त्यांच्या अडचणी समजू शकतो, पण त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येणं हे चांगलं होणार नाही का? त्यांनाही देशाच्या विकासाला हातभार लावण्याची संधी मिळायला हवी, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। सरकारकडून मोफत योजना दिल्याने लोक काम करत नाही, त्यामुळे देशाच्या विकासासाठी त्यांचं योगदान नसल्याची खंत यावेळी न्यायालयाने व्यक्त केली आहे। त्यामुळे न्यायालयाचा हा महायुती सरकारला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे। आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।